brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्रभरात 29 महानगरपालिकेच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. मात्र ह्या अभूतपूर्व अशा ठरत आहेत, कारण तब्बल 71 पेक्षा जास्त उमेदवार हे निवडणुकीआधीच निवडून आलेले आहेत. आता बिनविरोध निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्याच्यावरून विरोधक अनेक आरोप करतायत, पण निवडणूक आयोग त्याची दखल घेणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कोर्टात सुद्धा हा विषय गेलेला आहे. परंतु असं असताना दुसरीकडे सध्या रिंगणात उतरलेले जे उमेदवार आहेत यामधले अनेक अपक्ष उमेदवार आहेत, जे कुठल्याही पक्षाच्या पाठिंब्याविना ह्या लोकशाहीमध्ये आपली उमेदवारी देऊन कुठेतरी निवडणूक लढण्याचा जो प्रयत्न करतायत त्यांच्यावरती सुद्धा दबाव आणला जातोय, असे अनेक आरोप या ठिकाणी केले जात आहेत. असंच एक उदाहरण मुंबईतल्या कुलाबामधनं समोर आलेलं आहे. आणि कुलाबामधून तेजल पवार नावाच्या ह्या ज्या अपक्ष उमेदवार आपल्या सोबत आहेत आणि त्यांचे पती दीपक पवार जे आपल्या सोबत आहेत, त्यांना अशाच काही घटनांना सामोरं जावं लागलेलं आहे, प्रसंगांना सामोरं जावं लागलेलं आहे. नेमकं त्यांच्यासोबत काय घडलं हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. दीपक पवार यांच्याशी आपण सुरुवात करूयात, कारण तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये कार्यरत होता. त्यानंतर तुम्हाला तिकीट मिळाली नाही, तुमची संधी हुकली आणि त्यानंतर अपक्ष उमेदवारी आपल्या पत्नीच्या मार्फत तुम्ही भरण्याचा त्या ठिकाणी धाडस केलं हे यासाठी म्हणणार आहे, कारण ज्या पद्धतीचं वातावरण सध्या सुरू आहे, नेमकं ते वातावरण काय आहे आणि तुम्हाला त्यातले काय काय अनुभव आले. सर्वप्रथम तर साहेब मी तुमचा आभार व्यक्त करतो की आमच्यासारख्या छोट्या व्यक्तींचा तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही काय प्रसंग आमच्यावरती घडलाय आणि कुठल्या वातावरण आज चालू आहे या मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या निमित्ताने हे जनतेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हे जे बोलतात की आम्ही बिनविरोध निवडून आलो, तर हे कसे निवडून येतात हे छोटासा उदाहरण माझ्यावरती झालंय, माझ्या मिसेसावरती झालंय, माझ्या फॅमिलीवरती झालंय. सुरुवात करतो मी 30 तारखेला, जेव्हा शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचं, तर त्यावेळी मी आणि माझे मिसेस आम्हाला तो प्रोसेस माहिती करायची होती की हे काय असतो करून. असं आम्ही काय बंड वगैरे काय असं आम्ही केलं नव्हतं. आम्हाला फक्त एक प्रोसेस माहिती करायची होती, कारण आम्ही दोन्ही शिकले आणि मी एक 16-17 वर्षापासून अनेक राजकीय पक्षांबरोबर कामं केले आणि आपण समाजसेवामध्ये सक्रिय आहे आणि शिकलेले आहे, म्हणून त्या हिशोबाने आपण फॉर्म कसा भरतो आणि काय असतो ती एक एक्साइटमेंट होती. 30 तारखेला जेव्हा लास्ट दिवस होता, आम्ही 2-2:30च्या सुमारास काउंटरवर होतो फॉर्म भरताना, तर त्यावेळी त्यांचे पीए राहुल नार्वेकरांचे पीए त्यांनी आम्हाला बघितलं. तसंच त्यांनी राहुल नार्वेकर म्हणजे हे राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष आहेत, हे आपल्याला अधोरेखित करून सांगितलं पाहिजे. ओके. तर राहुलजी नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहे यांचे जे पीए होते त्यांनी आम्हाला पाहिलं आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं वाटतं की तिथे दीपक पवार बसला आणि त्याचे मिसेसचा तो फॉर्म भरतोय. त्यांना ते पटलं नाही. त्यांनी मला त्याचे पीएनी मला जबरदस्ती तिथेच घेऊन गेले पहिले सीपीएस ऑफिसमध्ये फॉर्म अर्ज भरताना. आणि ही तेव्हा नव्हती, ही फॉर्म यांचं हे झालं होतं भरून आणि ते आरोनच्या कॅबिनमध्ये गेले होते. तर मी बाहेर त्यांना सापडलं, तर ते मला बोलवून घेतलं. बोलले, अरे तुला फॉर्म भरायची काय गरज आहे, कशाला भरतोय रे, काय उंगल्या करतोय. स्वतः राहुल नार्वेकर असं म्हणा, तुला काय वेळ लागलाय काय, इलेक्शन लढायची तुझी ताकद आहे, स्टेटस आहे तुझा, 2 करोड आहे तुझ्याकडे. अरे बोललो साहेब, मिसेसनी हसतच बोललो, अरे साहेब मी आणि ओळखतो इतक्या वर्षापासून त्यांना, म्हणून हसतच बोललो, अरे साहेब मिसेसनी भरलाय, तर नंतरचा विषय, आता तर भरलाय साहेब, आम्हाला कमीत कमी ते तुम्हीच बोलताय लोकशाहीचा धागा हो करून, आणि आम्ही आता एन्जॉय करतोय, ते एक मोमेंट आहे, आम्हाला आयुष्यभर आमच्या बरोबर ते राहणार. हे यार आम्ही पण एकदा फॉर्म भरलो आणि ते बाद होतोय काय, आम्ही डिस्क्वालिफाईड होतो, आम्हाला कळेल तरी काय. नाही तू नंतर भेट मला आता आणि लक्षात घे, तू हे जे करतोय ना, 16च्या नंतर 17 येते आणि तेव्हा मी आहे कुलाब्यातून मी नाही जाणार, पण तुला कुठे पाठवणार बघ. अरे मी एकदम घाबरलो. तरी मग मी हिला बोललो नाही, कारण ती आतमध्ये होते. मी तुम्ही हे जे मला आता सांगताय हे अतिशय गंभीर आरोप आहेत. सीसीटीव्ही फुटेज तुम्ही जे काही म्हणताय आम्ही अर्थात त्यांनाही विचारू, पण हे जबाबदारीपूर्वक बोलताय, कारण एका विधानसभा अध्यक्षाने अशा पद्धतीची धमकी देणं हे अत्यंत गंभीर आहे. मी बोलतोय काय, चांगले संबंध असल्यामुळे मी त्यांना भेटायलाही आग्रही झालो. तिथे मला बोलवता तर चल ना भेटू, त्याच्यात काय, कारण
2024 मध्ये आम्ही महायुतीत होतो तर आम्ही त्यांचं कामं केले. 19ला पण ते जेव्हा उभे राहिले तेव्हाही कामं केले. ते MLC होते तेव्हाही त्यांना इनरोड्स करायचं होतं कुलाब्यामध्ये, तर मी हे दीपक पवारच त्यांना सपोर्ट करत होता की साहेब ससूनडॉकचा असा विषय आहे, बंदराचा असा विषय आहे, हे घ्या. तर चांगले संबंध आहे त्यामुळे मी गेलो. पण मला नाही माहिती होतं की इतकं त्यांना जिवारी लागणार की एक अपक्ष म्हणून फॉर्म भरला. तर बोले तू 225 मध्ये राहतो 26 मध्ये का भरतोय रे? अरे बोलो साहेब आता मिसेस ओबीसी आहे, मी ओबीसी असतो तर भरलं असतं. मिसेस ओबीसी आहे, मी बंजारा समाजाचा असल्यामुळे मी ओपन मध्ये येतो, कर्नाटक बंजारा, तर आम्ही इथे ओपन आहे, तर मिसेसनी भरलाय. नाही नाही तुझे हे खेळ समजते, तू काय चाणक्यगिरी करतो. आणि खरंच मला आज एकदम वाईट वाटलं की यार इतके मोठे साहेब असा कसा बोलू शकतात आणि आपण ओळखतो असं पण नाही. त्याच्यानंतर तो विषय 30चा झाला. 31ला आम्ही स्क्रुटिनीला सकाळी दोन्ही गेले. रात्री तर त्यांचे पीएचे 1-2 पीए होते, ते फोनवर फोन करत होते, पण मी काय त्यांना भीक घातली नाही. मला माहिती आहे यांचं काय काम आहे, ते चालूच होतं. लास्टमध्ये मी 10 वाजता त्यांना 10-10:30ला मी उचलला एक फोन आणि बोललो की मी हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाला बरं नाही करून मी आलो. तेव्हा ते फोन थांबला ना, फोन सतत चालू होते. काय म्हणणं काय होतं ते? मी उचललंच नाही साहेब, मला भेटायला या सतत. त्याच्यानंतर 31ला स्क्रुटिनीला गेलो. 11 वाजताचा वेळ होता मला, 9 वाजतापासूनच परत ते फोन चालू झाले. मी फोनच सायलेंट करून टाकला. मला आता बोलू तर काय बोलू, कमीत कमी स्क्रुटिनीला तर जाऊ द्या. तर मला थोडासा अंदाजा आलेला की काय होणार आहे. स्क्रुटिनीला गेलो. स्क्रुटिनीमध्ये 5 होते, 5 मधून 2 डिस्क्वालिफाईड झाले, 2 इंडिपेंडंट आणि ते मकरंद नार्वेकर ते होते. मी त्यांना तिथेच मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकरांचे बंधू आहे. तिथे त्या लोकांनी 3 तिकीट घेतली आहे. 225 मध्ये त्यांची वहिनी आहे, 227 मध्ये त्यांची बहीण आहे, जी शायद कालच सदस्यता घेतला असेल आणि त्यांना डायरेक्ट तिकीट भेटलंय. आणि 26 मध्ये हे स्वतः मकरंद नार्वेकर जे उभे. तर मी त्यांना तिथेच शुभेच्छा दिला आणि आम्ही बाहेर निघालो. ते पण बोलले अरे बाबा आता हे कम्प्लीट झालेलं नाहीये. ते इनडायरेक्टली मला ते तेव्हा कळलं नाही, मग नंतर प्रोसेस कळला. अजून माझा विन काय झालेला नाहीये, निकाल अजून बाकी आहे, तुमच्या हातानेच मला सर्टिफिकेट घ्यायचं आहे, हे शब्द होते. तर मी तेव्हा समजला नाही आता असं काय बोलताय, मला सर्टिफिकेट द्यायची काय गरज आहे साहेब, ते तर आरो विरोध येतील. पण तेव्हाचं मला तेव्हा ते नाही समजलं की तर बाहेर निघालो, रिचर्डसनच्या बाहेर आलो आम्ही. तर या आमच्या सोबतच त्यांचा एक पीए लागला. मग पीए मला बोललं की साहेब बाहेर उभे. तर मी बोललो अरे मिसेज आहे, मी कन्नी काटत होतो त्यांच्याने, अरे मिसेज आहे मला नाही भेटायचं, तिला मला घरी पोहोचू दे, कारण आम्ही पोराबाळांना घरी सोडूनच निघालेलो. आणि लहानच मुलगी आहे माझी 1 वर्षाची, ती टाटा हॉस्पिटलमध्ये कामाला होती. ते पोरीच्या याच्यामुळे आम्ही तिला 1 वर्षापासून ती घरीच आहे. तर आम्हाला ती दडपण होती आणि तिलाही दडपण आहे काही म्हणून. मला माहिती आहे की मी हिला फॉर्म भरलाय तर तिला घरी पण जायचं आहे. बाहेर आल्यावरती त्यांच्या पीएने सांगितलं की साहेब तिथे मग राहुल नार्वेकर गाडीमध्ये आहे, फॉर्च्युनर गाडी आहे, तर त्या फॉर्च्युनर गाडीमध्ये तुम्ही भेटा. मी बोललो मी नाही भेटा. ते इतक्यात एक त्यांचा कार्यकर्ता आहे, तो आपला चांगला मित्र, त्याने माझ्या खांद्यात हात टाकले, गळ्यामध्ये. अरे बोला चल ना साहेबच आहे, काय करतोस. अरे मी बोललो ठीक आहे भेटतो चल. तर गेलं तर बाहेर उभे होतो. मी बोललो हा बोलो, अरे तू गाडीत बस पहिले, इथेच तमाशा होणार, तू बस. अरे बोलो साहेब तमाशा नाही, मी येतो बंगल्यावरच येतो, तुम्हाला भेटतो तिथे. नाही तू इथेच बस बोलला ना. अरे बोललो माझी बायको आहे आणि माझी बाईक पण इथे आहे. नाही ते वहिनी येणार दुसऱ्या गाडीत, तू ये. असं करत मला त्याने, आणि मग बॉडीगार्ड्स होते, बॉडीगार्ड बोलले अरे साहेब इथे कॅमेरा वगैरे तमाशा होतो असं वाटतं, तुम्ही बसा प्लीज बसा, असं रिक्वेस्ट केलं त्याने. तर मी बसलो. मग त्यांची सर्व रेवडिया प्रॉमिसेस चालू झाले. त्यांचे पार्टी पोस्ट असतील, या तुला काय पाहिजे, टेंडर्स पाहिजे, कॅश पाहिजे, किती पाहिजे, कशाला करतोय असं. झाला आता स्क्रुटनी बिटनी, तुला एन्जॉय करायचं होतं ना, झाला हे एक्साइटमेंट आता संपव, नाव परत घे, मला माहिती नाही, पोस्ट बिस्ट काय पाहिजे ते घे, माझ्याबरोबर काम कर आणि कॉन्ट्रॅक्ट घे आणि घर चालव ना. हे काय इलेक्शन लढायचं कशाला पाहिजे तुला. फॅमिली बरोबर एन्जॉय कर, घरात पैसे आले पाहिजे ते विचार कर. अरे बापरे म्हणलो हे काय चाललंय. इतक्यात त्यांचा बंगला आला, बंगल्यावरती उतरलो, ही घरी निघाली, बेबींना भेटायचंय करून. मला एंटी चेंबरमध्ये नेलं, फोन बाहेरच ठेवून घेतला त्यांनी. मग चालू प्रेमाने पहिले बोलले ते असं आहे, हे घ्या ते घ्या, मग कॅशच आणून ठेवलं समोर.
किती कॅश होती? पहिले 5 होते, कारण ते बोलले ते मॅडमला त्यांचे बेल वाजून ते 5 पाठवा. मग ते समजलं मी. आणि ग्रीन कलरचा डब्बा 5 लाख? हा, जेव्हा 5 होते तेव्हा ना नॉर्मल ना साहेब, म्हणजे अजून 2 दिवस बाकी आहे. हा, आणि अजून एक जो इंडिपेंडेंट कॅन्डिडेट होता बिचारा तो पण आलेला सोबत, पण तो दुसऱ्या कॅबिन मध्ये होता. तर आम्हाला वाटलेलं नव्हतं असं. 5 वरून जे सुरू झालं ते वाढत वाढत ते गेलं, त्यांनी ठेवत गेले. मी काय बोललो नाही. मी उठलो आणि बोललो साहेब मी निघतो, आपण नंतर भेटू, हे सर्व आपल्याला जमणार नाही, मला तुमच्या याची सर्वाची गरज नाही, आपण एक चांगले कौटुंबिक संबंध आहे ते आपण ठेवू, कशाला हे कॅश बिश. तरी पण मी माझ्या मिसेसला विचारतो, तर ना मिसेसला विचारतो बोलल्यावरती ते बोलले ठीक आहे फोन लावून दे. आता मी बोललो नाही इथं बोलून घे. मी बोललो अरे बोलायची काय गरज आहे साहेब, मी बोलतो ना तिला जाऊन, हे तू खेळी करतोय माझ्या बरोबर, हे तुझं चाणक्य बंद कर, तू घरी बिरी जायचं नाही, तिला इथे बोलून घे. मग मला फोन बाहेरून मागवलं, मी फोन केला, तिने उचलला. मला बोलली अरे काय झालं? अरे बोलले साहेब बोलतात ते बघा. अरे बोलले वहिनी इथे ह्या 5 मिनिटाचं काम आहे, कुठं काय जायची गरज नाहीये, आरामशी या, इथेच करू आपण जे आहे ते. फॉर्म रेडी आहे, खाली तू साईन कर, तिथे जायची पण गरज नाही आपल्याला रिचर्डसनला. अशी ती ही होती. पण ही ठाम होती की मला माझ्या पहिल्या मिस्टरला भेटायचं आहे, बोलायचं आहे, तुम्ही त्याला घरी पाठवा, बाकीचं मी नंतर बघेल काय ते. आता मला तुमच्याकडे यायचं आहे, कारण तुम्ही स्वतः उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तुम्ही राजकारण कधीपासून बघताय आणि यंदाची ही निवडणूक आणि हे जे सगळे प्रकार आता ज्या पद्धतीने आरोप करतायत तुमचे पती, असं कधी पहिलं बघितलं होतं? तुमचा अनुभव काय, तुम्हाला काय वाटलं? मी एकदम साधारण घरातून वाढलेली मुलगी आहे, पण माझ्या मिस्टरांना पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आणि शिंदे गटामध्ये ते जास्त काम कार्यरत होते, त्याच्यामुळे मला माहिती पडायला लागलं हळूहळू की एक्झॅक्टली पॉलिटिक्स काय असतं, कोण. म्हणजे मी पहिले हे लक्ष पण नाही द्यायची की कोण नगरसेवक आहे. मला विचारलं असतं, जर मी ह्या पॉलिटिक्समध्ये नसते आणि मला जर विचारलं असतं की कोण नगरसेवक आहे, तर मी हे सांगूही शकली नसती कदाचित. पण आज मी त्यांच्यामुळे जे पण पॉलिटिक्स बघते किंवा शिकते ते त्यांच्यामुळेच शिकते. गेले 3 वर्ष आणि त्याच्या आधी ते पॉलिटिक्समध्ये म्हणजे कार्यरत होते, पण नंतर मग काय कसं वाटलं हे तुम्हाला जेव्हा बोलवून घेतलं? तुमचं जेव्हा बोलणं झालं का मुळात त्यांच्याशी? नाही, मला ह्यांच्याशी बोलायला दिलंच नाही ना. त्याच्या आधीच ते लोक आम्हाला धमकी देऊन गेले, पण तरी सुद्धा मी ठाम होती की मला लढायचंय. आणि हे पण मला बोलले की तुझा जे डिसिजन असणार आहे तेच फायनल असणार आहे, तुला काय करायचंय तू ठरव. तर हे बोलल्यानंतर मी बोलले की आपण बघूया ना, 2 तारीखपर्यंत, आज तर 31 तारीखच आहे, आपण विचार करूया, तुम्ही ह्यांना पाठवून द्या. पण त्यांचे PA जे आलेले त्यांना हे जबरदस्ती घेऊन जात होते, तरी सुद्धा ते आमच्या इथे थांबून मला राजू कार्यकर्ता त्याची स्टोरी सांगत बसले की त्याला आम्ही असं तडीपार केलं, त्याचं नामोनिशान मिटवलं, त्याला अँटी करप्शन मध्ये अडकवलं. मग त्याच्यानंतर सगळं PA सांगत होतं? हा, हे PA बोलत होते घरी येऊन 31 तारखेला दुपारी. काय नाव कोण सांगू शकाल? तुम्ही ओळखता? नाव ओळखतो आम्ही. तर एकूणच तुमच्या दोघांचाही असा आरोप आहे की निवडणूकच लढू नका किंवा तुम्ही आमचे उमेदवारी अर्ज तुमचे माघार घ्या, अशा पद्धतीनं तुम्हाला सांगण्यात येत होतं, आणि ते सुद्धा राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडून. पण ज्यावेळेस आपण आरोप करतो, अर्थात आता तुम्हाला पुरावे मागितले जातील, तुम्हाला विचारलं जाईल की अशा पद्धतीनं जर धमकावलं, तुम्हाला जर आम्ही आमिष दाखवली, तर त्याचे पुरावे तुमच्याकडे काय? तुम्ही ह्या संदर्भात काही लेखी तक्रार निवडणूक आयोगाला पुराव्या सकट करणार आहात का? 2 तारखेला जेव्हा मी सेने भवन इथे आलो, संतोषजी शिंदे होते मला इथे घेऊन आले तेव्हा मी खासदार साहेबांना, उद्धव साहेबांनाही भेटलो, राजसाहेबांनाही भेटलो योगायोग. आणि त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली तेव्हा मी सांगितलं की साहेब मी हे 3 दिवसापासून ह्याच कपड्यावरती आहे, 31ला जो घरातून निघालेलो त्या कपड्यामधून त्याच कपड्यात आहे. का? मला आंघोळी, मी अंडरग्राऊंड होतो साहेब 3 दिवस, तुम्हाला शोधत होते सगळं? शोधत होते. ते तर बोलतोय, जो स्क्रुटिनी नंतर जो विषय चालू झाला तो जिवारी लागलाय सर्वांना. तुमच्यावरही असा दबाव आला? तुम्ही मीही माझ्या 2 मुलांना घेऊन बाहेरच होते, घरी नाही गेले. कारण जेव्हा मी बाजूवाल्यांना विचारलं की कोणी घरी, म्हणजे 31 तारखेला जे PA
2:30 वाजता गेले असतील. त्याच्यानंतर ते 4 वाजता परत आले. परत आल्यानंतर त्यांनी दरवाजाची बेल वाजवली, तर मी मेन हॉलमधून बघितलं तर ते होते, म्हणून मग दरवाजा उघडला नाही. नंतर माहिती पडलं ते निघून गेले. त्यानंतर हे मला बोलले, तू इथून निघून जा, नाहीतर ते तुला दबाव आणून तुला माघार घ्यायलाच लावतील, कारण तुला काय करायचं ते तू ठरव पहिले. मग मी तिथून मुलांना घेऊन निघाली. जी 31 तारखेला, ती 3 तारखेला मी माझ्या घरी परत गेली. पण मी माझ्या बाजूवाले जे नेबर आहेत त्यांच्याशी संपर्कात होती. तर त्यांना मी विचारत होती की कोणी आलेलं का, तर ते मला सांगत होते की 2 तारखेला सकाळी, जेव्हा लास्ट तारीख होती माघार घेण्याची, त्या दिवशी सकाळी खूप सारे कार्यकर्ते भाजपचे आमच्या घरी आले होते. लॉक बघून ते वैतागले असतील कदाचित, आणि बाजूवाल्यांचा दरवाजा जोरजोरात वाजवून त्यांना विचारत होते, कुठे गेले, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला नाही माहिती. तर त्यांनी बोलले की नाही माहिती आम्हाला कुठे गेले, ते सर्व सांगून नाही जात आम्हाला की कुठे चालले, काय चालले. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला पोलीस संरक्षण मिळावं किंवा तुम्ही पोलिसांकडे, प्रशासनाकडे जाऊन तक्रार केली की नाही? तुम्ही अशा पद्धतीने जर धमक्या येत होत्या आणि तुम्ही अधिकृत जर उमेदवार आहात, तुम्ही विड्रॉल केलेलं नाहीये, तर पोलिसांची साथ नाही मिळाली तुम्हाला? ऍक्च्युली आम्ही पोलिसांकडे त्यावेळी गेलो नाही, कारण आम्हाला वाटलं नॉर्मल आहे. 31 तारखेला जेव्हा त्यांनी बोलून गेले, तर आम्ही असा विचार केलाच नव्हता ना की आम्हाला इतकं दबाव आणला जाईल की तुम्ही माघारच घ्या करून. जबकि मी समोरून बोलते, मला लढायची इच्छा आहे, मला बघायचं आहे की काय असतं, मला लोकांसाठी लढायचंय. तुम्हाला का न लढताच जिंकायचंय? जरा तुम्ही लढून जिंका ना, तर तुम्हालाही आनंद राहील की हा, मी लोकांमधून. कोण आहे, कोण विरोधातला उमेदवार ज्याच्यासाठी इतका दबाव आणला जातो असं तुम्हाला वाटतं? राहुल नार्वेकरांचे भाऊ मकरंद नार्वेकर हे माझ्या विरोधात उभे आहेत भाजप पक्षामधून. आता मला सांगा, तुम्ही आता आलात, अंडरग्राऊंड होतात, तुम्ही परत समोर आलात. समोर आल्यानंतर विड्रॉलची तारीख तर निघून गेलेली होती. त्यानंतर पुन्हा काही प्रयत्न झाले की मग हे प्रयत्न सगळे थांबले? त्याच्यानंतर तर मी CP साहेबांना मेल केला की आमच्याबरोबर काय झालंय. आम्ही रिस्टर तक्रार केली. मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की असं असं झालंय आणि खासदार साहेबांनी, उद्धव साहेबांनी पण CPंशी बोलले, तर आम्हाला ताबडतोब त्यांनी पोलिसांचे फोन यायला लागले, लोकल पोलीस स्टेशन. प्रतिसाद मिळाला? हा, पोलिसांचा 100% प्रतिसाद मिळाला. त्यांनी संपर्क साधला की तुम्ही कुठे आहात, ठीक आहे ना, आम्ही घरी पाठवतो, असं तसं करत. आता पण पोलीस प्रोटेक्शन दिलंय. त्याच्यानंतर मी लेखीमध्ये तक्रार दिली की असं असं आमच्याबरोबर झालंय, आणि पुरेच तर जे सांगतोय तेच आम्ही सांगितलं की आता प्रचार करताय की नाही? कारण आता अवघे 7-8 दिवस राहिले. ऍक्च्युली साहेब, 2 तारखेला स्क्रुटिनीचा झाला, 3 तारखेला आम्ही थोडा घरी आलो, 4 तारीखपासून हे परमिशनचा वगैरे चालू आहे. त्यांनी सर्व ऑलरेडी स्लॉट सर्व त्यांनी बुक करून ठेवलंय. 2च कॅन्डिडेट आहे, आणि विचार करा, त्यांनी सर्व स्लॉट बुक करून ठेवलंय. म्हणजे एक पदयात्रा, पत्रक वाटप, चौक. शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा एक कॅन्डिडेट आहे ना, म्हणजे मैत्रीपूर्ण लढत. नाही, 2च आहे साहेब. मी अगर माघार घेतली असती माझ्या मिसेसनी, तर ती सीट बिनविरोध झाली असती. म्हणजे मुंबईमध्ये इतिहास झाला असता की बिनविरोध झाला, आणि नार्वेकर परिवारांनी दाखवलं असतं की आम्हीच कुलाबावाल्यांचे हे आहे, कैवारी, आणि ते असं काहीच नाहीये. म्हणून त्यांना आता राहिली आज साहेब अशी स्थिती आहे. मला लोकांचे मेसेजेस आहे, कॉल्स आहे, जेव्हा मी अंडरग्राऊंड होतो, की आम्ही तुला पाया पडतो, तू माघार घेऊ नको का, आम्हाला मतदानचा अधिकार 9 वर्षानंतर येणार आहे. जी चूक आम्ही 2017. कोण आहेत ही लोक? म्हणजे सामान्य माणसं तिकडची? त्या वॉर्डचे लोक आहे साहेब. हा, टाकू शकतो तुम्हाला. ते लोक त्या वॉर्डचे, ते ऑडिओ आहे त्यांचे. आम्ही तुला थांबू नाही शकत, कारण सर्वच बाद झालेले, तू एकटा हे करतोय. आणि नाव असं झालं की हु इज दीपक पवार कुलाब्यामध्ये. हु इज दीपक पवार, की यांनी राहुल यांनी नार्वेकरांची दुश्मनी घेतली. कोण आहे हो? अशी बातमी झाली पूर्ण. पण आता मग तुम्हाला उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा मनसे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांचा पाठिंबा मिळालाय, प्रचाराचा नारळ तरी किमान फुटलाय का अजून? नाही. आज सकाळी आम्ही 11चे प्रचार सुरू करणार होतो, त्याच्यामध्ये पण पोलिसांनी आम्हाला कॉल केला की बाबा तुम्हाला NOC दिलेली नाही, करायचं नाही.
आमचा जो एक निवडणूक छोटासा कार्यालय घेतलंय त्याच्या बाहेर आम्ही एक आमचा चिन्ह लावू या आमचा बॅनर्स लावूया ते पण आम्हाला लावायला देत नाही. काय पण कारण काय सांगतायत? पोलीस आला आणि माझ्या कार्यकर्त्यांना बोलतोय की बॅनर काय लावू नका नाही तर केस होणार तुमच्यावरती. कसं काय, कुठल्या कायद्याअंतर्गत? आता त्यांनाच माहिती साहेब. आता यांचे मंडपाचे फोटो मी तुम्हाला पाठवतो, बघा कसे मंडप आहे. 8x4 परवानगी आहे, यांचे 20x20 फोटो लागलेले मोठे. प्रायव्हेट जागा असली तरी, यांचे बंगले असले तरी बाहेर बघा. आम्ही छोटा पण नाही, मला चिन्ह तर दाखवायला देत नाहीये. आणि आता ते काय चिन्ह मिळालं? रिक्षा आहे, गरिबांची रिक्षा. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम केलं, त्यांचीच रिक्षा तुम्हाला मिळाली आहे. अरे साहेब, मी घेतलीच त्याच्यासाठी होती की गरिबांचा मला सांगा, तुम्ही मित्रपक्षामध्ये होता, तुम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये होता, तिकीट न मिळाल्यामुळे तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. पण हे सगळे प्रकार घडत असताना तुम्ही एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या पक्षातल्या लोकांना सांगितलं नाही, त्यांच्याकडनं कुणाकडनं तुम्हाला पाठिंबा मिळाला नाही, मदत मिळाली नाही? साहेब, तेच तर दुर्भाग्य आहे. 2 तारखेला इथे येण्याचं कारणच तो आहे की मी सकाळी पोहोचू शकला का पण शिंदेपर्यंत? शिंदे साहेबांपर्यंत नाही पोहोचलो. सकाळी मी 10 वाजता ठाण्याला गेलो होतो. तिथे वरिष्ठ नेते ते शिंदे साहेबांचे, त्यांना मी रूबरू भेटलो. त्यांना मी सांगितलं की साहेब असा असा विषय आहे, याला खूप जिव्हारी लागलाय आणि 225 जो वॉर्ड आहे हे मैत्रीपूर्ण करतच आहे आणि इथे तुम्ही मला चिन्ह पण नका देऊ, मैत्रीपूर्ण होऊ द्या आणि आम्ही इंडिपेंडंटच लढतोय. तर मला तिथे समजलं, मोठे मोठे मंत्रींचे फोन वगैरे त्यांना की नाही ते लय प्रेशर आहे राहुल नार्वेकरचं, काही करा, याला माघार घ्या, बसवा म्हणजे बसवा. तेव्हा मला समजलं की बाबा इथे पण काही चालणार नाही. म्हणजे जिथे मदत मागायला आलो ते पण आपल्याला मदत देऊ शकत नाही, ते मला तिथे कळलं. मला असं वाटायला लागलं की मी खूप मोठी चुकी केली. आता मला असं वाटलेलं की कुठे ना कुठे यांना समजेल की इथे अगर मैत्रीपूर्ण आहे तर इथे पण होणार, पण तसं काय नाही. हे सर्व वरच्या लेवलचा खेळ होता, याच्यामध्ये आमच्या सारखा कार्यकर्ता पिसलाय हे मला समजलं. माझ्या पाठी तिथे पण खूप दबाव होता, मी कसा तिथून पळालो मला माहिती आहे. म्हणून लास्टमध्ये मी एका आपल्या जो शिवसैनिक युबीटीचा कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे छोटा, त्याला मी कॉल केला, अरे यार मी लय फसलो रे बाबा, हे तर आता सर्व तर झाला, आता मी वापस तर घेऊ नाही शकत, आता जीवाला पण धोका आहे, आता करू का काय करू. लढणार ठाम आहात? हा, आता लढणार? हा, हो. नंतर मिसेसला मी तेच विचारला की जनता बोलते ना की त्यांना मतदानचा अधिकार देतात, त्यांना देऊ ना, त्यांना ठरवू दे, आपला काय जाणार आहे. माझ्याकडे नाही पैसा पण नाही, काय नाही, मी जनतेला बोललोय माझ्याकडे काही नाहीये, पण एक आहे की मी लढतोय करून तुम्हाला भरपूर काही भेटणार आहे आणि ते चालू आहे. मला वाटतं हाच निर्णय जो आहे, ह्या निर्णयामागे आणि या निश्चयामागेच लोकशाही जिवंत ठेवण्याची एक तळमळ आहे. आणि ती लोकशाही, जी लोकशाही तुम्हाला मतदानाचा अधिकार देते, जी तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकार देते. जे आरोप दीपक पवार आणि त्यांच्या पत्नी तेजल पवार यांनी केलेले आहेत अत्यंत गंभीर आहेत. आता याची चौकशी होणार का? ह्या तक्रारी ज्या आहेत ह्या योग्य ऑथॉरिटीजकडून दखल घेतली जाईल का त्याची? मग निवडणूक आयोग असेल, पोलीस प्रशासन असेल, इतर कुठलेही असतील. आणि अखेरीस निवडणूक झाल्यानंतर सुद्धा स्कोप आहे, याची सुमोटो चौकशी होऊ शकते. आणि हे जे आरोप करतायत, ह्यांच्याकडे जे एव्हिडन्सेस आहेत ते समोर ठेवल्यानंतर या गोष्टी खरंच घडल्यात का, आणि जर त्या घडल्या असतील तर त्या लोकशाहीला किती मारक आणि किती घातक आहेत, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ही दोघं जण. आणि मला वाटतं ते होणं गरजेचं आहे. आता ते कोण करणार याकडे जनतेने सुद्धा अगदी डोळसपणे बघितलं पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपला मतदानाचा अधिकार जो आहे हा नक्कीच बजावला पाहिजे आणि योग्य उमेदवार निवडून दिला पाहिजे. कॅमेरा पर्सन नितीन वारणेसोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.